नमस्कार सर्वांना, मी स्मृती माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज मी बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीमध्ये नानकटी. सगळं साहित्य घरी उपलब्ध असेल त्याच्यामध्येच आपण हे नानकटी बनवणार आहे. खूप छान होती. ह्याच्यानंतर तुम्ही बेकरीमधून नानकटी कधीच आणणार नाहीत. चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चाळणी ठेवून घ्यायची आहे. 1 वाटी मैदा घेतलेला आहे मी, तो ह्या चाळणीमध्ये आपण काढून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यामध्येच 2 चमचे रवा टाकायचा आहे आणि 2 चमचे बेसन पीठ देखील आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि आता आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं. आपण चाळणीने हे मिश्रण चाळून घेतल्यामुळे काय होतं, आपली नानकटे एकदम अशी मऊ खुसखुशीत होते. आणि जर ह्याच्यामध्ये काही गुठळ्या वगैरे असतील पिठाच्या तर त्या देखील निघून जातात. त्याच्यामुळे हे पीठ चाळून घेणं खूप गरजेचं आहे. आता हे पीठ मी चाळून बाजूला ठेवते. इथे एक मी कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडंसं जास्त मी तूप घेतलेलं आहे. हे तूप मी घरी बनवलेलं तूप घेतलेलं आहे. तुम्ही याच्याऐवजी बटरचा पण वापर करू शकता. हे तूप वितळून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये 1 पाऊण वाटी पिठी साखर टाकायची आहे. मी ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली पिठी साखर घेतलेली आहे. हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. व्यवस्थित फेटून घ्यायचं. हे असं फेटून घेतल्यामुळे काय होतं ना, पीठ एकदम हलकं फुलकं तयार होतं. आणि हे आपल्याला तोपर्यंत फेटायचं आहे की जोपर्यंत ही साखर व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होत नाही आणि मिश्रण देखील आपलं असं एक हलकंसं तयार होत नाही. एक 5 ते 10 मिनिट ही स्टेप आपल्याला करायची आहे आणि ही स्टेप तुम्ही स्किप करू नका. ही खूप महत्त्वाची आहे. ह्याच्यामुळे आपली नानकटई खूप छान अशी होणार आहे. त्याच्यामुळे हे एक 5 ते 10 मिनिट आपण हलवून घेऊयात. आता हे सगळं मिश्रण माझं हलवून झालेलं आहे, बघू शकता. आणि आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये फ्लेवर टाकू शकता. माझ्याकडे हे व्हॅनिला इसेन्स आहे, ते मी टाकून घेतलेलं आहे. तुम्ही ह्याच्याऐवजी वेलायची पावडर बारीक करून टाकली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. त्याची पण टेस्ट खूप सुंदर अप्रतिम येते. आणि हे असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे सगळं मिक्स होत नाही तोपर्यंत. आता हे सगळं मिक्स झालेलं आहे. आता आपण जे मगाशी पीठ चाळून घेतलेलं आहे ते पीठ घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये सगळं पीठ काढून घ्यायचं आहे. असं थोडं थोडं करून आता हे मी पीठ टाकते ह्याच्यामध्ये. आपल्याला थोडाही पाण्याचा वापर ह्याच्यामध्ये करायचा नाही आहे किंवा दुधाचा देखील वापर करायचा नाही आहे. ह्या मिश्रणामध्ये हे पीठ एकदम परफेक्ट असं बसून जातं. पाण्याची दुधाची अजिबात गरज लागत नाही. आणि आता हे व्यवस्थित आपण हाताने त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. हे प्रमाण एकदम योग्य आहे. थोडं देखील तुम्हाला दुसरं काही ॲड करायची गरज लागत नाही. एवढ्या मिश्रणामध्ये एवढं पीठ सफिशियंट आहे आणि छान असं गोळा बनवून तयार होतो आपला. हे बघा, छान गोळा आता बनवून घेऊयात आपण ह्याचा. सगळं पीठ मी असं एकजीव करून घेतलेलं आहे आणि आता ह्याला असंच एक 15 ते 20 मिनटं आपल्याला चांगलं भिजू द्यायचं आहे. तोपर्यंत मी इकडे एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्या बुडाला थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक अशी प्लेट ठेवायची आहे. डायरेक्ट जर आपण खाली ठेवलं तर आपल्या नानकटई करपण्याची भीती असते आणि ह्याच्यावरती असे झाकण ठेवून एक 5 मिनिट आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. आता इकडे एक 15 ते 20 मिनिट झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये बसेल एवढी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि तुम्हाला जेवढी साईज हवी आहे त्यानुसार तुम्ही नानकटई बनवून घ्यायचे आहेत. थोडंसं हातावरती असं थोडंसं मळून घेतलं की इझिली नानकटई बनवून तयार होतात. पीठ एकदम सॉफ्ट असं बनवून तयार होतं. हे बघू शकता किती इझी ही नानकटई माझ्याकडून बनवून तयार झालेली आहे. अशाच आपण सगळ्या नानकटई जेवढ्या ह्या डिशमध्ये बसतील तेवढ्या बनवून घेऊयात. हे बघा, आणखीन एक बनवून दाखवते मी तुम्हाला.
खूप इझिली नानकटाई बनते, काही त्रास नाही, काही नाही. हे बघा एकदम पेड्यासारखी अशी ही बनवून तयार आहे. आता हे असेच आपण एक 4 ते 5 नानकटाई बनवून घेऊयात. आता ह्या डिशमध्ये बसतील एवढ्या मी नानकटाई करून घेतलेल्या आहेत. 5 नानकटाईज बनवून झालेल्या आहेत. आता आपल्याला ह्या नानकटाई असं ठेवायच्या आहे की त्याच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे, कारण की ज्यावेळेस ह्या नानकटाई बेक करतो आपण त्यावेळेस त्या आणखीन फुलल्या जातात, त्याला आणखीन जागा लागते. त्याच्यामुळे हे थोडंसं असं आपण त्याच्यामध्ये डिस्टन्स ठेवायचा. आता एका चाकूच्या साहाय्याने आपल्याला ह्याच्यावरती अशा फुलं मारून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं ना, नानकटाई आपली आतापर्यंत चांगली शिजली जाते, बेक होते. त्याच्यामुळे आपल्याला ह्या साईन करून घ्यायच्या आहेत. आणि आता ह्याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता. माझ्याकडे पिस्ताचे काप होते, ते मी ह्याच्यावरती घातलेले आहेत. तुम्ही बदाम घालू शकता, काजू घालू शकता, तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही यूज करू शकता. हे असे त्याच्यावरती आपण ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आहेत. आत्ताच ह्या नानकटाई किती छान दिसत आहेत बघा. आणि आता हे आपण बेक करायला लगेच ठेवून देऊयात. गॅसवरती 5 मिनिट झालेलं आहे. आपण थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ही प्लेट ठेवून देऊयात. आधी कढई गरम करून घेणं खरंच खूप गरजेचं आहे, मग बेक व्हायला चांगली मदत होते. आता आपण ह्याला असंच एक 15 ते 20 मिनिट ठेवून देऊयात. आता बघा एक 15 ते 20 मिनिट झालेलं आहे तर आपली नानकटाई किती छान अशी बनवून तयार झालेली आहे. एकदम बेकरीमध्ये जशी होती तशी नानकटाई आपले घरच्या घरी बनवून तयार होते. आता आपण गॅस बंद करूयात आणि या डिशला बाहेर काढून घेऊयात. हे बघा आता मी डिश बाहेर काढून घेतलेली आहे आणि ही थंड देखील झालेली आहे. थंड झाल्यानंतरच नानकटाई काढायची. गरम असताना जर तुम्ही काढली तर त्याचे तुकडे पडले जातात. हे बघा किती छान अशी ही नानकटाई बनवून तयार झालेली आहे. एकदम बेकरीत असतात त्याच्यापेक्षा देखील छान अशा ह्या नानकटाई आपल्या घरच्या घरी बनवून तयार होतात. हे बघा तुम्हाला एक मी तोडून दाखवते. किती खुसखुशीत झालेल्या आहेत आणि इझिली तुटतात, खूप छान होतात. मुलांना बाहेरचं खायला देण्यापेक्षा ही घरी केलेली नानकटाई दिलेली कधीही चांगली. अशाच मी बाकीच्या सगळ्या नानकटाई बनवून घेतल्या आणि बघू शकता तुम्ही किती छान अशा ह्या नानकटाई बनवून तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. भेटू लवकरच अशा छान अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.